आज आपण एका जुन्या पुस्तकातल्या एका जबरदस्त सीनमध्ये शिरणार आहोत. कल्पना करा, एका राजानं संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान दिलंय आणि अट काय ठेवलीये की त्याच्या मुलाला कपटानं हरवलं तरी चालेल. हे ऐकून वेडेपणा वाटतो नाही का? पण यामागे एक एक जबरदस्त राजकीय डाव होता. आज आपण हाच डाव उलगडणार आहोत. आणि हे वर्णन म्हणजे बघा, केवळ काही शब्दांचा समूह नाहीये. हा त्या काळाचा एक स्नॅपशॉट आहे. वरून पाहिलं तर हा फक्त एका कुस्तीचा प्रसंग वाटतो, पण आत डोकावलं की राजकारण, सन्मान आणि सत्तेचा खेळ स्पष्ट दिसतो. प्रत्येक कृतीमागे एक हेतू आहे आणि प्रत्येक संवादामागे एक संदेश. चला तर मग थेट त्या वातावरणात जाऊया. वर्णन वाचताना डोळ्यासमोर एक मोठी जत्रा उभी राहते. हलगी धुमक्यांचा कडकडाट, शिंग तुताऱ्यांचा निनाद, ढोलांचा गडगडाट. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. लाठीकाठीचे खेळ सुरू आहेत. मोठे मोठे सरदार जमले आहेत. पण ही फक्त जत्रा होती की यामागे काहीतरी मोठं कारण होतं? तुम्ही बरोबर मुद्दा पकडलाय. ही फक्त जत्रा नाहीये. हे एक पॉवर सेंटर आहे त्या काळात, जिथे मीडिया नव्हता. तिथे आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी, आपली संपत्ती, आपला दरारा दाखवण्यासाठी अशी सार्वजनिक ठिकाणं हेच व्यासपीठ असायचं. इथेच तुमचे मित्र आणि शत्रू एकत्र येतात आणि त्यांच्यासमोर तुमची प्रतिमा तयार होते. अच्छा, म्हणजे हे एक प्रकारे त्यांचं सोशल नेटवर्किंग आणि ब्रँड बिल्डिंगचं माध्यम होतं. आणि हे लगेच स्पष्ट होतं, कारण वर्णनात असा उल्लेख आहे की एक विजापुरी सरदार तो आपल्या मुलीला परत मिळवण्यासाठी जमलेल्या लोकांसमोर धनदेव करतोय. म्हणजे इथे न्यायनिवाडा आणि वाटाघाटींसारख्या गंभीर गोष्टीही घडत आहेत. अगदी. हे ठिकाण म्हणजे एकाच वेळी मनोरंजनाचं केंद्र, न्यायसभा आणि राजकीय आखाडा आहे. लोकांच्या नजरेसमोर होणाऱ्या घटनांमुळे नेत्याची प्रतिमा ती एकतर तयार होत असे किंवा बिघडत असे. त्यामुळे इथे होणारी प्रत्येक गोष्ट, विशेषतः ती कुस्त्यांची दंगल, ही फक्त एक स्पर्धा नाही तर एक राजकीय विधान आहे. प्रत्येक हालचालीवर हजारो डोळ्यांची नजर आहे. आणि ह्याच वातावरणात जिथे इतके महत्वाचे लोक जमले आहेत, तिथे या कथेच्या मुख्य पात्राची म्हणजे राजे येसाजींची एक भव्य एंट्री होते. ते एका मोठ्या हत्तीवर बसून आले आहेत आणि माहितीये, त्या हत्तीचं नावही मल्ल आहे. जणू काही तो हत्तीच एक पैलवान आहे. आणि येताना ते आपल्या खजिन्यातून लोकांवर रोख बक्षिसांची उधळण करत आहेत. हे सगळं शक्तीप्रदर्शन होतं की लोकांना खुश करण्याचा प्रयत्न? याला दोन्ही बाजू आहेत. हत्तीवर बसून येणं हे राजेशाहीचं आणि सत्तेचं स्पष्ट प्रतीक आहे. पण खजिन्यातून पैसे उधळणं हे केवळ दानशूरता नाही, हा एक संदेश आहे. माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की मी ती अशी उधळू शकतो. माझ्याशी वैर पत्करणं तुम्हाला परवडणारं नाही. ह्या एका कृतीतून ते जमलेल्या सरदारांना आणि लोकांना आपली आर्थिक ताकद दाखवून देत आहेत. ते निष्ठा विकत नाहीत, तर आपल्या सामर्थ्याने त्यांना दिपवून टाकत आहेत. पण मला सर्वात जास्त प्रभावी वाटलं ते त्यांचं पुढचं पाऊल. ते हत्तीवरून उतरतात, अंगाला तेल लावतात, लंगोट घालतात आणि जय बजरंगची आरोळी देत थेट मैदानात उतरतात. एक राजा असं काही करेल याची कल्पनाच करणं कठीण आहे. यातून ते काय संदेश देऊ इच्छित होते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या कृतीतून येसाजी हे सिद्ध करत आहेत की ते केवळ वारसा हक्काने आलेले पालखीतले राजे नाहीत. ते स्वतःच्या कर्तृत्वावर आणि बाहुबळावर उभे असलेले योद्धे राजे आहेत. जेव्हा राजा स्वतः मैदानात उतरतो, तेव्हा तो सैनिकांना आणि प्रजेला दाखवून देतो की मी तुमच्या सोबत आहे. मी फक्त आदेश देणारा नाही, तर स्वतः लढणारा आहे. याने लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि भीती दोन्ही एकाच वेळी वाढते. त्यांचं शरीर सौष्ठव पाहून शत्रूही थक्क झाल्याचे वर्णन आहे. ते याच गोष्टीला अधोरेखित करतं. आणि ते एकटे नाही आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा भीमा आहे. त्याने दोडगिरी किल्लोंचा आणि काळेबंदार मिरद्या घातला आहे असं वर्णन आहे. हे शब्द थोडे अपरिचित आहेत. याचा काही विशेष अर्थ आहे का? हो, नक्कीच. आणि ही गोष्ट त्या वर्णनाला अधिक खोली देते. हे दोडगिरी किल्लोंचा आणि काळेबंदार मिरद्या म्हणजे केवळ कपडे नाहीत. ही त्या काळातल्या योद्ध्यांसाठी सन्मानाची चिन्ह होती, जी त्यांच्या पराक्रमाची किंवा विशिष्ट पदाची ओळख करून द्यायची. जसं आज सैन्यात शौर्यासाठी पदकं मिळतात, तसंच काहीचं. त्यामुळे भीमा जेव्हा हे घालून येतो, तेव्हा तो फक्त एक पैलवान म्हणून नाही, तर एक प्रतिष्ठित आणि सिद्ध झालेला योद्धा म्हणून लोकांसमोर येतो.
वा, म्हणजे येसाजी फक्त आपल्या मुलाला नाही तर एका भावी योद्ध्याला, एका आपण म्हणू शकतो सर्टिफाईड वॉरियरला सादर करत आहेत. आणि त्याचं वर्णन तर आणखी जबरदस्त आहे. लेखकाच्या मते तो प्रतिस्पर्ध्यांसाठी जणू यमदूतच वाटत होता. म्हणजे त्याच्याकडे पाहूनच समोरच्याची अर्धी हिंमत खचत असेल. बरोबर. इथे वडील आणि मुलाचं नातं खूप महत्वाचं आहे. येसाजी आपल्या मुलाला केवळ वारस म्हणून नाही तर सामर्थ्याचा वारस म्हणून लोकांसमोर सादर करत आहेत. ही त्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा आणि ताकद पुढच्या पिढीत नेण्याची एक सार्वजनिक घोषणा आहे. भीमाचं यमदूत असं वर्णन हे त्याच्या शारीरिक ताकदीबरोबरच त्याच्या नावाची दहशत किती होती हे दाखवतं. ठीक आहे, म्हणजे वातावरण तयार आहे, राजे आणि त्यांचा मुलगाही आले आहेत. पण मग खरी उत्सुकता तर बक्षिसांची आहे. काय पणाला लागलं होतं? वर्णनानुसार एका टेकडीवर रोख रक्कम, सोनं, चांदी, तलवारी, ढाली, बैरजोड्या, घोडे एवढंच नाही तर हिरे मोती सुद्धा ठेवलेले आहेत. हे सगळं पाहून कोणाचे डोळे दिपून जातील. पण एवढी अवाढव्य बक्षिसं ठेवण्यामागे केवळ स्पर्धा जिंकणाऱ्याला आकर्षित करणं हाच हेतू होता का, की यामागे काहीतरी मोठा डाव होता? कारण हे थोडं अवास्तव वाटतंय. हाच तर खरा डाव आहे. ही बक्षिसं विजेत्यासाठी कमी आणि आव्हान देणाऱ्यांसाठी जास्त आहेत. येसाजी यातून एक किंमत ठरवत आहेत. माझ्या मुलाला हरवण्याची ही किंमत आहे. जेवढी मोठी बक्षिसं तेवढा मोठा सन्मान, पण त्याचबरोबर जेवढी मोठी बक्षिसं तेवढा मोठा धोका. तुम्हाला हे सर्व मिळू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या मुलाच्या म्हणजे माझ्या सत्तेच्या थेट विरोधात उभं राहावं लागेल. ही बक्षिसं एकाच वेळी प्रलोभनही आहेत आणि एक प्रकारचा इशारा सुद्धा. आणि गंमत म्हणजे हा डाव यशस्वी होताना दिसतोय. कारण इतकी मोठी बक्षिसं, इतकी गर्दी, पण भीमाशी लढायलाच कोणी तयार नाही. भीमाला जोड काही मिळेना असं स्पष्ट म्हटले. लोक एकमेकांमध्ये कुजबुजत आहेत. त्या भीमाशी लढणं म्हणजे साक्षात मृत्यूशी लढणं होय. कधी काय मोडून टाकेल नेम नाही. हे थोडं विचित्र नाही का? एवढे मोठे सरदार आलेत, त्यांच्यासोबत मोठे पैलवान असतीलच. ही कट्ट शारीरिक भीती नाही, यात एक थंड राजकीय गणित आहे. विचार करा, जर कोणी सरदार किंवा त्याचा पैलवान पुढे आला आणि हरला तर सर्वांसमोर त्याचा अपमान होईल, त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. पण त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे जर तो चुकून जिंकला तर येसाजींसारख्या मोठ्या राजाच्या मुलाला हरवण्याचे परिणाम काय असतील? येसाजी ते सहजतेने घेतील का? उद्या व्यापारात, राजकारणात त्या सरदाराला त्रास होणार नाही याची काय खात्री? म्हणजे जिंकलात तरी संकट आणि हरलात तरी संकट. एक प्रकारची चेकमेटची परिस्थिती आहे. अगदी. त्यामुळे कोणीही पुढे येत नाही. हेच येसाजींच्या सत्तेची आणि भीमाच्या दहशतीची ताकद दाखवतं. ते एकही वार न करता, न लढताच जिंकत आहेत. मैदानावरची शांतता ही त्यांच्या विजयाची घोषणा करत आहे. हे तर अगदी अनपेक्षित आहे. म्हणजे इतकी तयारी, इतकी बक्षिसं आणि लढायलाच कोणी नाही. मग पुढे काय होतं? मैदानावर एक विचित्र शांतता पसरली असेल. आणि इथेच येसाजी एक अशी खेळी खेळतात जी त्यांच्या धूर्तपणाचा आणि आत्मविश्वासाचा कळस आहे. ते या शांततेचा वापर करून आपली सत्ता अधिक पक्की करतात. बरोबर. जेव्हा कोणीही पुढे येत नाही तेव्हा राजे येसाजी स्वतः उठून उभे राहतात आणि मोठ्या आवाजात घोषणा करतात. ती घोषणा साधी नाही, ती एक गर्जना आहे. ते संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान देतात. माझ्या भीमाशी 4 हात करायला महाराष्ट्रात कोणी नाही. या एका वाक्यात किती आत्मविश्वास आहे. हो, आणि त्यातला महाराष्ट्रात हा शब्द खूप महत्वाचा आहे. ते फक्त तिथे उपस्थित लोकांना नाही तर संपूर्ण प्रदेशाला आव्हान देत आहेत. ही त्यांच्या महत्वाकांक्षेची आणि त्यांच्या नजरेची व्याप्ती दाखवते. ते स्वतःला एका प्रादेशिक सत्तेच्या रूपात पाहत आहेत. आणि ते तिथेच थांबत नाहीत. ते एकेका प्रदेशाचं नाव घेतात. वराड, खानदेश, कृष्णाकाठ, देश, कोकण. जणू ते प्रत्येक भागाला टपली मारून विचारत आहेत की तुमच्यापैकी कुणामध्ये हिंमत आहे का? हे तर थेट आव्हान आहे. ते फक्त आव्हान देत नव्हते, तर एक प्रकारे नकाशा आखत होते. बरोबर. ही एक प्रकारे राजकीय सीमा निश्चिती आहे. हे सर्व प्रदेश माझ्या प्रभाव क्षेत्रात आहेत आणि या संपूर्ण प्रदेशात माझ्या मुलाला टक्कर देणारा कोणीही नाही असं ते जाहीर करत आहेत. जे राजे किंवा सरदार तिथे आले आहेत त्यांच्यासाठी हा एक गर्भित इशारा आहे की तुमची जागा कुठे आहे. आणि मग ते जो प्रस्ताव ठेवतात तो माझ्या कल्पनेपलीकडचा आहे. ते म्हणतात की जर कोणी कपटाने किंवा युक्तीने जरी भीमाला हरवलं, ते शब्द वापरतात, कोणाच्याही तालमीत नाही का एखादा सूरमा मल्ल. हे ऐकून तर मी थक्क झाले.
कुस्ती हा सन्मानाचा खेळ आहे. इथे कपटाला परवानगी देण्यामागे येसाजींचा काय हेतू असेल? हा वेडेपणा आहे की आत्मविश्वास? हा शुद्ध धूर्तपणा आणि प्रचंड आत्मविश्वास आहे. हे म्हणजे आजच्या काळात एखाद्या अब्जाधीशाने जाहीर आव्हान देण्यासारखं आहे की माझ्या कंपनीच्या सिस्टमला जो हॅक करेल त्याला मी 100 कोटी रुपये देईन. यात धोका आहे, पण त्याहून मोठा आत्मविश्वास आहे की आमची सिस्टम अभेद्य आहे. कपटाने आणि युक्तीने हे शब्द वापरून येसाजी हेच म्हणत आहेत की माझा मुलगा फक्त ताकदीने नाही तर बुद्धीने आणि प्रत्येक बाबतीत इतका श्रेष्ठ आहे की त्याला कोणत्याही मार्गाने हरवणं अशक्य आहे. ते स्वतःच नियम बदलत आहेत आणि तरीही जिंकण्याचा विश्वास दाखवत आहेत. आणि त्यापुढची घोषणा तर त्याहूनही मोठी आहे. ते म्हणतात की जो कोणी भीमाला हरवेल त्याला केवळ ठरलेली बक्षिसं देणार नाही, तर ते स्वतः सर्वांसमोर मान्य करतील की तोच महाराष्ट्रात अजिंक्य आहे. म्हणजे ते स्वतःच्या मुलाच्या पराभवानंतर विजेत्याला महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून घोषित करायला तयार आहेत. ही तर खूप मोठी जोखीम आहे. वरवर पाहता ही जोखीम वाटते, पण खरं पाहिलं तर ही एक अत्यंत हुशारीची खेळी आहे. या घोषणेमुळे त्यांनी स्वतःसाठी एक विन विन सिच्युएशन तयार केली आहे. विचार करा, आता 2च शक्यता आहेत. पहिली, कोणीही पुढे आलं नाही. मग काय होईल? भीमाचं आणि पर्यायाने येसाजींचं वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध होतं. कारण कपटाने जिंका आणि महाराष्ट्रात अजिंक्य व्हा अशी संधी देऊनही कोणी आव्हान स्वीकारलं नाही, म्हणजे भीमा खरंच अजेय आहे. आणि दुसरी शक्यता, समजा कोणीतरी आव्हान स्वीकारलं आणि जिंकलं, तर मग तर येसाजी हरले ना? नाही, तिथेच खरी गंमत आहे. समजा दुर्दैवाने कोणी पुढे येऊन भीमाला हरवलंच, तरीही येसाजी राजकीयदृष्ट्या हरत नाहीत. कारण त्यांनी आधीच मोठ्या मनाने पराभव स्वीकारण्याची आणि विजेत्याचा सन्मान करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ते एक उदार, खिलाडू वृत्तीचे आणि आपल्या शब्दाला जागणारे राजे म्हणून लोकांच्या नजरेत अधिक मोठे ठरतील. त्यांचा मुलगा एक कुस्ती हरेल, पण राजा म्हणून त्यांची प्रतिष्ठा कैकपटीने वाढेल. दोन्ही बाजूंनी विजय त्यांचाच आहे. त्यांनी परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. म्हणजे या एका छोट्या उतार्यातून आपल्याला दिसतं की कुस्तीच्या आडून शक्ती प्रदर्शन, वारसा हक्काची स्थापना आणि राजकीय वर्चस्व कसं सिद्ध केलं जात होतं. राजे येसाजी आणि भीमा या पितापुत्राने संपूर्ण महाराष्ट्राला दिलेलं आव्हान खरंच अंगावर काटा आणणार आहे. सत्तेचं प्रदर्शन आजही होतं, फक्त माध्यमं बदलली आहेत. तेव्हा ते कुस्तीच्या मैदानात व्हायचं, आज ते सोशल मीडियावर किंवा मोठ्या व्यावसायिक करारांमधून होतं. बरोबर. हे फक्त खेळ किंवा मनोरंजनापुरतं मर्यादित नव्हतं. यात सन्मान, सामर्थ्य आणि भविष्याचं राजकारण गुंतलेलं होतं. राजे येसाजींनी फेकलेलं आव्हान हे त्यांच्या आत्मविश्वासाचं, धूर्तपणाचं आणि परिस्थितीवर पकड ठेवण्याच्या क्षमतेचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी एका साध्या कुस्तीच्या दंगीला एका मोठ्या राजकीय घोषणेमध्ये बदलून टाकलं. हा उतारा एका निर्णायक आणि तणावपूर्ण क्षणी संपतो. राजे येसाजींनी संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान दिलंय. त्यांनी युक्तीने किंवा कपटानेही हरवण्याचं स्वातंत्र्य दिलंय आणि जिंकणाऱ्याला महाराष्ट्रात अजिंक्य ही पदवी देण्याचं वचनही दिलंय. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की पुढे काय झालं असेल. जमलेल्या हजारो लोकांच्या गर्दीतून, त्या मोठ्या सरदारांमधून कुणी वीर पुढे आला असेल का? की सर्वांच्या शांततेनेच राजे येसाजी आणि भीमा यांचं श्रेष्ठत्व मान्य केलं गेलं असेल? या प्रश्नाचं उत्तर त्या मैदानावरच्या तणावपूर्ण शांततेत दडलेलं आहे. आणि तीच शांतता कोणत्याही आवाजापेक्षा जास्त बोलकी आहे.